स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीचा विज्ञानाचा 12वा धडा मानवी स्नायू व पचनसंस्था याचा स्वाध्याय बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की अजून कोणत्या विषयाचे व्हिडिओ तुम्हाला हवेत, म्हणजे मी ते लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. आता इथे बघा, प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. पचनाची क्रिया टिंबटिंबापासून सुरू होते, तर पचनाची क्रिया मुखापासून सुरू होते. पापण्यांमध्ये टिंबटिंब प्रकारचे स्नायू असतात, तर पापण्यांमध्ये ऐच्छिक प्रकारचे स्नायू असतात. स्नायू संस्थेचे टिंबटिंब हे कार्य नाही, तर स्नायू संस्थेचे रक्तपेशी बनवणे हे कार्य नाही. हृदयाचे स्नायू हे टिंबटिंब असतात. हृदयाचे स्नायू हे हृदय स्नायू असतात. बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे टिंबटिंबाचे कार्य आहे, तर बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे ग्रास नलिकेचे कार्य आहे. आता सांगा, माझी जोडी कोणाशी? तर बघा, उत्तर आहे हृदय स्नायू. आम्ही कधीच थकत नाही. स्नायूंमुळेच होतात जबड्याच्या चघळण्याच्या हालचाली. पेप्सिन, जठररसातील विकर. पेटके येणे, स्नायूंचे अनियंत्रित व वेदनामय आकुंचन. अस्थिस्नायू नेहमीच जोडीने कार्य करतात. 3. खोटे कोण बोलतोय? जीभ, माझ्यातील रुचिकलिका फक्त गोड चव ओळखतात. तर जीभ खोटे बोलत आहे, कारण जीभ सर्व चवी ओळखू शकते. यकृत, मी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. तर यकृत खरं बोलत आहे. मोठे आतडे, माझी लांबी 7.5 मीटर आहे. तर उत्तर, मोठे आतडे खोटे बोलत आहे, कारण त्याची लांबी 1.5 मीटर आहे. अपेंडिक्स, पचनाची क्रिया माझ्याशिवाय होऊच शकत नाही. अपेंडिक्स खोटं बोलत आहे, कारण ते मानवी शरीरात कसलेच कार्य करत नाही. फुफ्फुस, उत्सर्जनाच्या क्रियेत माझा महत्त्वाचा सहभाग असतो. तर फुफ्फुस खोटे बोलत आहे. फुफ्फुसाचा उत्सर्जनाच्या क्रियेत सहभाग असतो, परंतु वृक्क इतका नाही. कारणे लिहा. जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते. तर उत्तर आहे, जठराच्या भित्तिकेत जठरग्रंथी असतात. त्या सौम्य हायड्रोक्लोरिक आम्ल तयार करतात, त्यामुळे जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते. हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. तर हृदयाचे स्नायू आपल्या इच्छेवरून काम करीत नाहीत. ते मृदू प्रकारचे असून त्यांचे कार्य अविरतपणे चालू असते, म्हणून हृदयाच्या स्नायूंना ऐच्छिक स्नायू म्हणतात. अनैच्छिक स्नायू ते चुकून ऐच्छिक झालेलं आहे. मादक पदार्थांचे सेवन करू नये. मादक पदार्थांचे सेवन केल्याने कॅन्सर सारख्या भयानक रोगाला आमंत्रण मिळते. शरीरातील विविध इंद्रिय संस्थांचे काम मादक पदार्थांमुळे बिघडू शकते, म्हणून मादक पदार्थांचे सेवन करू नये. तुमच्या शरीरातील स्नायू व मजबूत कार्यप्रवण आहेत. हवेत, आपल्या शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण नसल्यास आपल्या शरीरामध्ये वेदना आणि व्याधी सुरू होतात, म्हणून शरीरातील स्नायू मजबूत आणि कार्यप्रवण हवेत. प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. स्नायू मुख्यतः किती प्रकारचे असतात व कोणकोणते असतात? तर स्नायू मुख्यतः 3 प्रकारचे असतात. अस्थिस्नायू किंवा ऐच्छिक स्नायू, हृदयाचे स्नायू, मृदू स्नायू किंवा अनैच्छिक स्नायू. आम्लपित्त का होते? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? तर पित्त एच पायलोरी जीवाणूच्या संक्रमणाने होते. तसेच तणाव, तिखट व मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे आम्लपित्त होते. शरीरावरील परिणाम: आम्लपित्त वाढले की डोके दुखते, अंगावर पुरळ उठते, छातीत जळजळ होते. दातांचे प्रमुख प्रकार कोणते? त्यांचे कार्य काय आहे? पटाशीचे दात, सुळे दात, दाढा आणि उपदाढा हे दातांचे प्रमुख 4 प्रकार आहेत. तर कार्य: पटाशीचे दात तुकडा मोडण्यासाठी किंवा एखाद्या वस्तूला सोलण्यासाठी उपयोगात येतात. सुळ्यांचा उपयोग भक्ष्याची शिकार करण्यासाठी होतो. दाढा आणि उपदाढा यांचा उपयोग चरवण करण्यासाठी होतो. प्रश्न 6, पचन संस्थेची आकृती काढून आकृतीतील भागांना नावे द्या व अन्नपचनाची प्रक्रिया तुमच्या शब्दात लिहा.
तर बघा, ही अशा पद्धतीची आकृती तुम्हाला काढायची आहे मित्रांनो. त्याच्यात तोंड, ग्रासिका, जठर, मोठे आतडे, लहान आतडे आणि गुदद्वार हे भाग तुम्हाला दाखवायचे. अन्नाचा घास तोंडात घेतल्यावरती अन्नपचनाची सुरुवात होते. तोंडात अन्नाचे बारीक बारीक तुकडे केले जातात. अन्न चावण्यासाठी क्रिया सुरू असतानाच त्यात लाळ मिसळली जाते. तोंडात चावून बारीक केलेले अन्न घशामध्ये असणाऱ्या अन्ननलिकेमध्ये जिभेच्या साहाय्याने ढकलले जाते. ग्रासिकेच्या माध्यमातून अन्न पुढे जठरामध्ये प्रवेश करते. जठरामध्ये जठरातील जठर ग्रंथींमधून जठर रस स्रवतो. जठरात आलेले अन्न घुसळले जाते. हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस, श्लेष्मा हे जठर रसाचे 3 घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते. जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते. खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचकरस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जाते. लहान आतड्यात यकृताने स्रवलेला पित्तरस लहान आतड्यात पोहोचला की तेथील अन्नात मिसळतो व पचन सुलभ होते. स्निग्ध पदार्थांच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते. लहान आतड्यात अन्नामध्ये 3 पाचकरस मिसळतात. अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होते. लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यात येतो. पचनक्रियेनंतर उरलेले पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात. मित्रांनो, हा स्वाध्याय संपलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट करून मला सांगा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे. धन्यवाद.